नमस्कार मंडळी, जाधव इन अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अटलांटातील आयकिया स्टोअरमध्ये आलेलो आहोत। हे स्टोअर 3,66,000 स्क्वेअर फूट आणि अमेरिकेतील 5व्या क्रमांकाचं स्टोअर आहे। हे आयकिया स्टोअर आतून कसं आहे हे आज आपण पाहणार आहोत। आता आपण अटलांटामधील आयकिया स्टोअर पाहतोय, पण त्याची सुरुवात खरी झाली ती स्वीडनपासून। आयकियाची स्थापना ही 1943 मध्ये स्वीडनमध्ये झाली। आयकियाचे फाउंडर होते इन्वार कॅम्प्राड। त्यांनी छोटे कॅटलॉग बेसवरती फर्निचर बिझनेस सुरू केला आणि हळूहळू आयकिया जगभरात पसरला। स्टोअरमध्ये आत आल्या आल्या आपल्याला किती भारी सेटअप दिसतोय। इथं किचन, लिव्हिंग रूम, बेडरूम असे सगळ्यांचे रेडीमेड सेटअप करून ठेवले आहेत। म्हणजे घर कसं दिसेल याचं कंप्लीट कल्पना इथे येते। इथं आपल्याला सोफ्याचे अनेक प्रकार दिसत आहेत। सिंगल सीटर पासून मोठ्या एल शेप सोफ्यापर्यंत सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत। इथे सोफ्याचे इतक्या व्हरायटी आहेत की छोट्या घरासाठी कॉम्पॅक्ट सोफा किंवा मोठ्या हॉलसाठी स्पेशियस सेक्शनर असे दोन्ही सुद्धा मिळतात। इथं बजेट फ्रेंडली पासून प्रीमियम रेंजपर्यंत सोफ्याचे अनेक प्रकार आहेत। आता हा बघा पांढऱ्या रंगाचा किचन सेट, किती क्लीन आणि क्लासी दिसतोय ना। कमी जागा पण सेटअप एकदम परफेक्ट। आणि फक्त इथं किचनच नाहीये तर इथं लिव्हिंग एरिया, बेडरूम, अगदी टॉयलेटचा सेटअप सुद्धा तयार आहे। त्यामुळं आपल्याला कुठली वस्तू कुठं ठेवली तर ती कशी दिसते, फर्निचर कसं अरेंज करायचं याचं सगळं प्रॅक्टिकल इथं आपल्याला पाहायला मिळतं। अपार्टमेंट ही थोडी लहान असतात, त्यामुळं कमी जागेमध्ये किचन कसं सुंदर आणि प्रॅक्टिकल बनवायचं याचं भन्नाट सॅम्पल इथे यांनी दिलेलं आहे। आयकिया स्टोअरमध्ये खास गोष्ट म्हणजे प्रत्येक सेक्शन इतका सुंदर सेटअप केलेला असतो की वस्तू घरी ठेवली तर कशी दिसेल याची जिवंत कल्पना आपल्याला या ठिकाणी लगेच येते। त्यामुळे वस्तू कुठे कशी ठेवली, ती जागा किती सुंदर दिसेल हे आपल्याला प्रत्यक्ष इथं पाहायला मिळतं। इथं टिपॉयच्याही इतक्या व्हरायटी आहेत की कोणता घेऊ कोणता नको असंच होतं। आज जगभरात आयकिया हे एक आयकॉनिक फर्निचर स्टोअर ब्रँड बनलं आहे। पण आयकिया हे नाव कसं पडलं त्याच्या मागे सुद्धा एक मजेशीर किस्सा आहे। आय म्हणजे इन्व्हरचं इनिशियल आय, के म्हणजे केम्बर्ट, केम्बर्टचं इनिशियल लेटर के आणि ई म्हणजे त्यांचं फार्म एमटार्ड, एमटार्डचं ई आणि ए म्हणजे त्यांचं होमटाऊन अगुनयार्ड, अगुनयार्डचं ए। या प्रकारे आयकियाच्या नावामध्ये फाउंडर, फार्म आणि होमटाऊन यांची अक्षरे मिसळलेली आहेत आणि त्यावरून आयकिया हे एक ब्रँड बनलं आहे। सर्वांना घरामध्ये पडणारा मोठा प्रश्न म्हणजे सामान कुठं आणि कसं ठेवायचं, पण आयकियामध्ये आल्यावरती या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपोआप मिळतं। इथं स्टोरेजसाठीच्या अनेक आयडिया आणि विविध प्रकारच्या वस्तू इथं आपल्याला उपलब्ध आहेत। छोट्या छोट्या स्टोरेजसाठीच्या लागणाऱ्या घरामधील अशा युनिक वस्तू सुद्धा इथं आहेत। इथं लॉन्ड्री एरियाचा सुद्धा सेटअप केलेला आहे। जर तुम्ही इंडियातील आयकिया स्टोअर पाहिला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की या ठिकाणी तुम्हाला काय नवीन वस्तू पाहायला मिळाली।
इथं तुम्हाला पूर्णपणे सेटअप लावलेला दिसत असेल, पण इथं ठेवलेल्या प्रत्येक वस्तूची प्राईस इथं त्यांनी दिलेली आहे आणि ती वस्तू कोणत्या रॅकमध्ये आपल्याला मिळेल हे सुद्धा त्यांनी इथं दिलेलं आहे. या ठिकाणी किचनमध्ये लाईव्ह डेमो कुकिंगचा देण्यात आला. या ठिकाणी एका ब्रँडच्या भांड्याच्या वस्तू होत्या आणि त्या भांड्याच्या वस्तूमध्ये लाईव्ह कुकिंग करून ती भांडी वापरायला कशी आहेत हे दाखवण्यात आलं. फक्त दाखवण्यात आलं नाही तर त्यांनी टेस्ट करायला सुद्धा दिलं. आणि आपण भांडी घेतल्यानंतर जर आपण सॅटिस्फाईड नसू, आपल्याला जर ती भांडी योग्य वाटली नाही तर ती भांडी आपण 180 दिवसाच्या आत ती भांडी रिटर्न सुद्धा देऊ शकतो. इथं IKEA स्टोअरमध्ये रिटर्न पॉलिसी आहे. इंडियामधील IKEA स्टोअरमध्ये रिटर्न पॉलिसी आहे की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. घरात जर कमी जागा असेल आणि 2 माणसांसाठी जर टेबल आणि खुर्ची बसायला पाहिजे असेल तर इथं पोर्टेबल असं बेस्ट ऑप्शन इथं दिलेलं आहे. इथं फर्निचरच्या प्लायवूडचे विविध सॅम्पल इथं आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे वेगवेगळे टेक्स्चर, शेड्स, फिनिशिंग आपल्याला इथं बघायला मिळतं. त्यामुळे कोणतं मटेरियल आपल्या घरच्या इंटेरियरला सूट होईल हे सुद्धा इथं ठरवून सोपं होतं. तुम्हाला IKEAमधील कोणता सेक्शन जास्त आवडला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या ठिकाणी घरामध्ये लागणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू या बाजूला दिलेल्या आहेत. तुम्हाला या ठिकाणी काही प्राइस व्हाईट कलर किंवा काही प्राइस येल्लो रेडमध्ये दिसत असतील. ज्या येल्लो रेडमधील ज्या प्राइस आहेत त्या आहेत क्लिअरन्सच्या लास्ट प्राइस. इथं जर तुम्ही बघितलं तर किचनमध्ये लागणाऱ्या भरपूर क्रॉकरीच्या डिझाईन्स आणि व्हरायटीज इथं आपल्याला दिसत आहेत. घरामध्ये लागणाऱ्या किचनच्या सर्व बारीक सारीक गोष्टी इथं आपल्याला भरपूर व्हरायटीमध्ये आणि डिझाईन्समध्ये आणि मुख्य म्हणजे क्वालिटीमध्ये इथं आपल्याला मिळते.
इथं चॉपिंग बोर्ड सुद्धा वेगवेगळ्या आकारामध्ये डिझाईनमध्ये आहेत. इथं तुम्हाला चमच्याचे अनेक प्रकार आणि डिझाईन सुद्धा पाहायला मिळतील. आणि मला हा चमच्याचा शेप खूपच छान वाटला. जर तुम्हाला चहा पिण्याचं वेड असेल तर हा कॉर्नर तुमच्यासाठी आहे. कारण इथे कपचे इतके प्रकार आहेत आणि इतक्या डिझाईन्स व्हरायटी आहेत आणि तेही कलरफुलमध्ये. त्यामुळे कोणता कप घेऊ हा सुद्धा तुम्हाला प्रश्न इथं पडेल. आणि सगळे कप बघितले तर क्वालिटी ही बेस्ट आहे. $1 ही व्हाईट डिश खूपच छान आहे. म्हणजे क्वालिटीही छान आहे आणि विशेष म्हणजे ही डिश ग्लासमध्ये आहे. ज्यांना आपल्या किचनमध्ये क्रॉकरी ही ग्लासची असायला हवी असं वाटत असेल तर ही क्रॉकरी त्यांच्यासाठी बेस्ट आहे. तुम्हाला जर तुमचं घर छान व्यवस्थित सेट करायचं असेल तर IKEA हे बेस्ट स्टोअर आहे. म्हणजे इथं तुम्हाला भरपूर व्हरायटीज आणि आयडिया इथं आल्यावरती मिळतात. इथं पूर्णपणे ग्लासचे वेगवेगळे प्रकार इथं तुम्हाला दिसत असेल. सर्व इथं ग्लास क्रॉकरी दिलेली आहे. या ठिकाणी पूर्ण हा क्लॉथिंग सेक्शन आहे. या ठिकाणी आपल्याला बेडशीट्स, ब्लँकेट, पायपुसणे, कर्टन्स, टॉवेल्स म्हणजे सर्व घरामध्ये लागणाऱ्या वस्तू इथं आपल्याला मिळतात. स्टोअरची अरेंजमेंट इतकी व्यवस्थित आहे की आपल्याला एखादी वस्तू हवी असेल तर ती आपल्याला लगेच मिळू शकते. अमेरिकेमध्ये जास्त करून आपल्याला कलरफुल वस्तू पाहायला मिळत नाहीत. म्हणजे जास्त व्हाईट, ग्रे असेच आपल्याला इंग्लिश कलर पाहायला मिळतात. पण या ठिकाणी विविध अशा कलरफुल बेडशीट्स आणि ब्लँकेट्स इथं या ठिकाणी पाहायला मिळाले.
या ठिकाणी आपल्याला घरामध्ये लागण्यासाठी इनडोअर आणि आउटडोअर असे दोन्ही प्रकारचे कार्पेट्स इथं आपल्याला अवेलेबल आहेत. आणि या ठिकाणी जर बघितलं तुम्हाला दिसत असेल इतके कलरफुल आणि इतके सुंदर व्हरायटीजमध्ये हे कार्पेट आहेत. इथल्या IKEA स्टोअरमध्ये मेड इन इंडिया कॉटनचं कार्पेट इथं ठेवलेलं आहे. इथं जे हे दिसत आहे हे आहे थ्रोज आणि विविध कलरफुल आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये इथे हे दिलेले आहेत. अतिशय सुंदर असे हे थ्रोज आहेत. या सेक्शनमध्ये संपूर्ण होम डेकोरच्या वस्तू इथं आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी वेगवेगळे पॉट्स इथं आपल्याला वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि कलरफुल असे दिलेले आहेत. अतिशय सुंदर असे हे पॉट्स आहेत. इथं हे आर्टिफिशियल प्लांट आहेत. काही जणांना घरामध्ये कॅन्डल्स लावायला खूप आवडतात. म्हणजे घरामध्ये जर एखाद्या स्मेलची छान कॅन्डल असेल तर घरातील वातावरण सुद्धा छान बनतं. त्यांच्यासाठीचा हा कॉर्नर एकदम परफेक्ट आहेत. इथं विविध प्रकारच्या स्मेलच्या कॅन्डल्स विविध ऑप्शन्समध्ये इथं अवेलेबल आहेत. ह्या ज्या सगळ्या आहेत त्या आहेत फ्रेम्स. इथं वेगवेगळ्या साईजमध्ये फ्रेम्स इथं आहेत. इथला लाइटिंग सेक्शन जर बघितला तर खूप आकर्षक आहे. इथले लॅम्प खूप सुंदर आणि विविध प्रकारामध्ये इथं आपल्याला बघायला मिळत आहेत. इथं टेबल लॅम्प, फ्लोअर लॅम्प आणि हँगिंग लाईट सुद्धा आहेत आणि तेही वेगवेगळ्या प्रकारामध्ये. म्हणजे इथं आपल्याला मॉडर्न, मिनिमॅलिस्ट आणि डेकोरेटिव्ह असे अनेक प्रकारचे लॅम्प्स इथं आपल्याला बघायला मिळतात. इथला इंडोर प्लांटचा सेक्शन सुद्धा खूप आकर्षक आहे. इथं भरपूर आपल्याला इंडोर प्लांटच्या व्हरायटीज इथं आपल्याला बघायला मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे IKEAतील फर्निचर स्वतः आपल्याला वेअरहाऊसमधून उचलून न्यायचं असतं. फर्निचर असं फ्लॅट पॅक बॉक्समध्ये दिलेलं असतं, त्यामुळं आपल्याला कारमध्ये सहज नेता येतं. भारतामध्ये असं ओपन वेअरहाऊस किंवा सेल्फ पिकअप सिस्टम फारसं दिसत नाही. जर तिथं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. IKEAचं बहुतांश फर्निचर हे आपल्याला स्वतः असेंबल करावं लागतं. फर्निचर बरोबरच इन्स्ट्रक्शन आणि बेसिक टूल्स दिलेले असतात. ऑनलाईन ऑर्डर करून सेम डेला पिकअप सुविधा फॅसिलिटी असते. रिटर्न पॉलिसीसुद्धा USA आहे, त्यामुळं IKEA स्टोअर हे कस्टमर फ्रेंडली आहे. इथं सेल्फ सर्व्हिस प्लस आपल्याला DIY असेंबल एक्सपिरियन्ससुद्धा IKEAमध्ये मिळतो. त्यामुळे हा IKEAचा USA हॉलमार्क आहे. ही सिस्टम इंडियामध्ये आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
तुम्हाला हा आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. पहिल्यांदाच मी एका स्टोअरची वॉकिंग टूर केलेली आहे. तुम्हाला हा व्लॉग आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अजून जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.